नमस्कार मित्रांनो, आजची एक नवीन अपडेट आहे बघा। व्यवस्थापनासाठी सूचना आलेली आहे आणि ही आपल्या शिक्षण अभियोग्यता धारकांसाठी खरंच खूप महत्त्वाची गुड न्यूज असल्यासारखी आहे। कारण आजची डेट म्हणजे 1/5/2026 ची व्यवस्थापनासाठी सूचना आहे। स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिराती विषयक सूचना, म्हणजे पवित्र पोर्टलवरती जाहिरात अपलोड करायच्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या संस्थेवरती ज्या ज्या रिकाम्या जागा आहेत, रिक्त पदे आहेत, ते त्यांना नोंदणी करायची आहे पवित्र पोर्टलवरती। ओके, तर याची महत्त्वाची सूचना बघूया। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत शिक्षक भरती 2025 बाबतीतच्या जी काही न्यू अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल। आणि जे कोणी TETची तयारी करत असेल त्यांच्यासाठी आपण एक नवीन सिरीज तयार केलेली आहे, क्वेश्चन पेपरची सुरू केलेली आहे। प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन्स पेपर मी त्या सिरीज थ्रू देत आहे। जे TETची तयारी करत आहेत त्यांनी ते जाऊन चेक करू शकता। ओके, आणि PYQs आपल्याला TETच्या परीक्षेसाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नक्की चेकआउट करा। आता चला सुरू करूया। आजच्या या सूचना काय आहे ते बघूया। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे। सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते। या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते 15/1/2026 एवढा कालावधी देण्यात आला होता। त्यामध्ये 1,70,108 उमेदवारांनी त्याची स्वप्रमाणपत्रे पूर्ण केलेली आहे। म्हणजे मित्रांनो, 1,70,108 उमेदवारच या भरती प्रक्रियेमध्ये सामील झालेले आहेत आणि जी काही निवड होईल त्या या उमेदवारांमधूनच होणार आहे। ओके, तर ही सगळ्यात महत्त्वाची आता व्यवस्थापनासाठी सूचना आहे। त्यांनी सगळ्या ज्या त्यांचे रिक्त पदे आहेत संस्थांमधले ते त्यांना वेळ दिलेला आहे। बघा खाली पॉइंट बघा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 31 मे 2026 या कालावधी जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे। म्हणजे या संस्थांनी आपल्या जे संस्थेमध्ये रिक्त पदे आहेत त्याच्यासाठी 1 मे ते 31 मे पर्यंत त्यांना टाइम देण्यात आला आहे जाहिरात नोंद करण्यासाठी। व्यवस्थापनाने रिक्त पदाच्या जाहिरातीसाठी खालच्या या वेबसाईटवर संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची। ह्या पूर्ण सूचना संस्थेसाठी आहेत। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, की व्यवस्थापनात जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त, मान्य विद्यापीठ विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे। ही एक आहे। आणि नेक्स्ट आहे की जी बिंदू नामावलीनंतर SCBCचे जे आरक्षण आहे, पेसा क्षेत्रातील जे आरक्षण आहे, यामध्ये जे बदल झालेले आहेत त्यापैकी प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदू नामावली अद्ययावत करून त्यांना आरक्षण देणे गरजेचे केलेले आहे। आणि बघा मित्रांनो, आपल्याला ह्या ज्या सूचना आहेत त्या पवित्र पोर्टलवरच बघायला मिळणार। म्हणजे इथून 1 मे ते 31 मे पर्यंत आपल्याला व्यवस्थापनाकडून आलेल्या जाहिराती पोर्टलवर बघायला मिळणार आहेत। नंतरचा मुद्दा बघा, व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी। ओके, आणि त्यानंतरची अजून एक महत्त्वाची सूचना आहे की यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन पदभरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। ओके, तर हे रिक्त पदे जे आहेत का हे 2025-26 च्या नुसार असणार आहेत। आणि 80% पदभरती
करणार आहेत मित्रांनो यावर्षी. त्यामुळे रिक्त पदे असल्यावरती त्यांना पवित्र पोर्टलवरती नोंद करणे गरजेचे आहे. ओके. तर ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या सूचना ज्या व्यवस्थापनेला दिलेल्या आहेत. अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे जे ज्या कोणत्या विषयाचे शिक्षक आहेत, समजा 9वी आणि 10वीच्या भागातील भाषा विषय, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र असे जे विषय आहेत, त्यांना फक्त गणित शिक्षकाचा विषय असेल तर फक्त गणित हा विषय निवडावा. ज्या संस्थेला एखादा शिक्षक जर पाहिजे असेल गणित विषयाचा, तर त्यांनी गणित हा विषय निवडावा. जर विज्ञान शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान हा विषय निवडावा. आणि इतिहास, भूगोल पाहिजे असेल तर त्यांनी सामाजिक शास्त्रातील सर्व शिक्षक विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र हा विषय निवडावा. फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर इतिहास हा विषय निवडावा. फक्त भूगोल शिकवण्यासाठी पाहिजे असेल तर भूगोल हा विषय निवडावा. पोर्टलवरती याप्रमाणे विषय शिक्षकांची मागणी करण्यात येईल, निवड करण्यात येईल असे सांगितलेले आहे. मग मित्रांनो, आजची ही व्यवस्थापनासाठी सूचना होती. आता आपण बघूयात की 31 मेपर्यंत किती जाहिराती पोर्टलवरती अपलोड होतात ते. आणि तुम्हाला न्यू अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.